हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आपल्याला दररोजच्या वापरात किंवा दररोज जेवण बनवताना काही उपयोगी अशा प्रोडक्ट्सची गरज असते. ते एकदा तुम्ही घरात वापरायला सुरुवात केली तर तुम्ही परत त्याचा म्हणजे खर्च पण नाही की सारखे सारखे खरेदी करायला पण नको. एकदा घेतले की टेन्शन नाही. तर आपण एकदाच जास्त पैसे खर्च करून जर या वस्तू घेऊन ठेवल्या तर आपल्याला भरपूर दिवस त्या मस्तपैकी टिकतात आणि त्याच्यापासून आपला फायदा पण आहे. जसं हे बघा, तर मी काही याच्या वस्तू दाखवणार ज्याच्यामुळे मला लवकर जेवण पण होतं आणि आपलं पैसे पण वाचतील आणि जास्त वेळ पण आपला वाया जाणार नाही. तर आता हे माझ्याकडे स्टीलचं चॉपिंग बोर्ड आहे. ते जवळजवळ 3-4 वर्ष झाले, त्याला काहीच झालेलं नाही बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळे हे पटकन याच्यावर कटिंग पण करता येतं, साफ पण करता येतं. आणि ते जास्त वेळ लागत पण नाही आणि खराब पण होत नाही बाकीच्या चॉपिंग बोर्डपेक्षा, कारण लाकडाचं वगैरे कसं खराब होतं. आता इथे मी दुसरं प्रोडक्ट दाखवते जे तुम्ही बघितले, अशी छन्नी छोटी जी चाळणी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बिर्याणी वगैरे बनवताना किंवा छोले चणे वगैरे असे जेव्हा आपल्याला असे खडे मसाले टाकायचे असतात किंवा चहा वगैरे आपल्याला बनायचा असेल, पण त्याच्यातला आपल्याला मसाला आपल्याला वेगळा काढायला लागतो. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या अशा पद्धतीचं हे हे फक्त 70 जास्तीत 100 रुपयाचं मी घेतलं होतं. ते पण मी जवळजवळ 3-4 वर्ष अगोदर घेतलं होतं आणि ते मी अजून यूज करते. कारण आपण एकदा घेतलेल्या ह्या वस्तू अशा वर्षानुवर्ष आपण मस्तपैकी यूज करू शकतो. हे बघा, हे आता याच्यामध्ये मसाले टाकून तुम्ही कशात पण हे कुकरमध्ये किंवा टोपात आपण काय बनवत असेल तर त्याच्यामध्ये नक्की टाकून हे तर हे यूज करून कसं आपण जास्त दिवस कमी खर्चात आणि कमी याच्यात आपण जास्त पैसे वाचून आणि जेवण पण लवकर बनवू शकतो आपण याच्यामध्ये. तर इथे मी हे माझा छोटाच चाकू आहे, म्हणजे तो असा चॉपिंग बोर्डसारखाच आहे. तर याच्यावर आपण तुम्ही पाहिजे ते बघा, आता भेंडी आपल्याला वेगळा चॉपिंग बोर्ड वगैरे घ्यायची गरज नाही. असं पटापटा भेंडी बघा 2 ती 3 तुम्ही एकत्र करून पटकन अशी भाजी वगैरे कट करू शकतो. मिरची कट करू शकतो. परत तुम्ही पाहिजे तर काकडी वगैरे सॅलड द्यायचं असेल तर सॅलड पटकन कट करून, सकाळी ती आपल्याला भरपूर घाई असते. तर पटकन सगळ्या गोष्टी अशा हे करण्यापेक्षा कसं ज्या वस्तूने आपल्याला हेल्प पण होईल, आपलं जेवण पण पटकन होईल, पैसे पण कमी लागतील, अशा वस्तू आपण नक्की करा ना. तर काही जण बोलतात की कांदा टोमॅटो वगैरे असं अगोदर कापून ठेवा, अद्रक लसूण वगैरे असं. तर त्याच्यासाठी आता हा माझा छोटा चॉपर आहे. तो 700 ते 800 रुपयाचा इलेक्ट्रिक हे याचा आहे तो. म्हणजे चार्जिंग करून तुम्ही यूज करू शकता. हा जवळजवळ मी वर्षभर वापरते. तर याचं बघा, फक्त एकदाच 1 ते 2 तास चार्जिंग केलं की याचं 8 दिवस मस्तपैकी याचं चार्जिंग होतं. तर असे प्रोडक्ट जे आपण तुम्ही घेतले तर ते जास्त दिवसात, याला झाकण वगैरे आहे त्याच्यामुळे त्याची मशीन वगैरे खराब होत नाही, पाणी लागत नाही. मला भरपूर दिवस त्याच्या आणि 1 मिनिटात कांदा तर एकदम बारीक चिरून जर आपल्याला ग्रेव्ही बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही मस्तपैकी असा कांदा याच्यात टोमॅटो, अद्रक, लसूण, नंतर बाकीच्या कोणत्या हे मका वगैरे जर करायचा क्रश ज्या छोट्या-छोट्या वस्तू आहेत, ड्रायफ्रूट वगैरे आपल्याला जर लागतात, ते पण याच्यामध्ये तुम्ही कट करू शकता. मग सकाळी घाईच्या वेळेला आपण ह्या गोष्टी अशा वापरून जेवण बनवायला म्हणजे एवढं पटकन होतं डबा टिफिनसाठी वगैरे की टाईम लागत नाही. फक्त कांदा 4 भागामध्ये कापा, टोमॅटो कापा, आलं, लसूण काय पण. ते आता बघा मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी कांदा फक्त चॉप करून टाकला आहे, झाकण लावून घेतले आणि वरून 1 ते मला वाटतं 10 सेकंदातच हे आपला बघा एकदम बारीक पाहिजे तेवढा कांदा असा ग्रेव्हीसारखा तुम्ही बनवू शकता. नक्की असे प्रोडक्ट घेऊन आपण जेवणात वापरूया, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. आता इथे तुम्ही बघाल हे माझ्याकडे पुरी प्रेस आहे, पण ते थोडंसं मोठं मी पुरी प्रेस घेतलेलं आहे. हे अशा वस्तू जे आहे जे आपण आता माहिती आहे वर्षभर वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो. तुम्ही बोलाल पुरी प्रेस कशाला घ्यायला पाहिजे, पण याच्यामध्ये आता कधी काही मुलींना वगैरे भाकरी येत नाही किंवा पुरी वगैरे येत नाही. तर याचे उपयोग एवढे आहेत की विचारून सोय नाही. तुम्ही थालीपीठ बनवा, नंतर पुऱ्या बनवा, मोदकसाठी पारी बनवा किंवा थोडी चपाती अशी मोठी बनवा, पराठा बनवा. नंतर भाकरी तर मी याच्यात नाचणीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तुम्ही तांदळाच्या भाकरी तुम्हाला येत नसतील अशा थापून किंवा जर बनवायला कधी-कधी चिकटतात, तर याच्यात थोडंसं फक्त प्लास्टिकचा पेपर घेऊन त्याच्यावर एकच चमचा, मी सांगते 1 ते 2 थेंब तेल तेल लावून तुम्ही याच्यापासून मस्तपैकी भाकरी वगैरे पुरी जर कोण नसेल, पटापटा अशा भाकरी, चपाती वगैरे तुम्ही याच्यामध्ये किंवा पुऱ्या तर कोण पाहुणे वगैरे येणार असेल तर आपण बनवू शकतो. तर मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवते याच्यामध्ये. ते बघा मी इथे प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, त्याच्यावर एक थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता बघा पिठाचं आपण जसं पीठ तुम्ही गरम पाण्यात
मळून घ्या किंवा उकडून घ्या. तसं पीठ घ्यायचं आणि थोडासा गोळा आपण मोठा करून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यापासून तुम्ही थालीपीठ, पुरणपोळी वगैरे पण, पराठा, नंतर कोणत्याही पद्धतीच्या पुऱ्या मुलांना सकाळी सकाळी घाईच्या वेळेला किंवा आपल्याला जर पटकन कोण पाहुणे वगैरे आले असतील तर ह्याच्यामध्ये पटापट आता 10 ते 15 मिनटात बोलाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाकरी वगैरे 7-8 भाकरी आपल्याला पाहिजे तेवढ्या होऊ शकतात. जेवढ्या तुम्ही मोठ्या करू शकता. तर आता बघा, आता डायबिटीज वगैरे लोक असतील किंवा त्यांच्यासाठी एखादी वेगळी भाकरी करायची असेल तर एक कधी-कधी होत नाही. याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी पडणार. तर हा मी आज ₹1000 घेतला होता. पण एवढा मस्त आहे की आता या जवळ मी 7-8 वर्ष हा वापरते. पण ते टेन्शनच नाही मला याच्यासाठी. नक्की तुम्ही अशा गोष्टी घ्या ज्या आपल्याला यूज पण होतील. त्याचे पैसे पण कमी लागतील. ते जास्त म्हणजे चालतील पण, म्हणजे जे आपल्याला हेल्प पण करतील. जसं की चॉपर, नंतर हे पुरी प्रेस, नंतर एखादा चाकू किंवा ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण खरंच म्हणजे आपल्याला हेल्प मदत पण होतात पटापटा काम करण्यासाठी आणि आपले पैसे पण वाचतात आणि वर्षानुवर्ष पण चालतात. ज्या तुम्ही कधी पण आपण यूज करू शकतो. खराब होणार नाही अशा वस्तू नक्की आपल्या किचनमध्ये एकदा ह्या ट्राय करून बघा. हे करून की ज्याने आपलं जेवण पण लवकर होईल आणि आपल्याला चांगलं पण होईल, चविष्ट पण होईल. तर बघा किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे भाकरी. तर नक्की हे अशा हे गोष्टी तुम्ही आपल्या किचनमध्ये ॲड करून जेवण पटकन बनवू शकता. मुलांना सकाळी वगैरे आपल्याला टिफिन वगैरे बनवायचं असो तर आपल्याला या गोष्टींची नक्की सवय होईल. तर नक्की आवडला असेल सॉरी, हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर नक्की लाईक, सबस्क्राईब